Topic for today is identifying the principles of documentation. आता प्रिन्सिपल्स म्हणजे कितें तर जेन्ना केस पेपर बरयता तेन्ना तातूंत कंपल्सरी खंयच्यो खंयच्यो गोश्टी आसूंक जाय ताका प्रिन्सिपल्स म्हणटात. कळ्ळें? सो तातूंत सगळ्यान पयलीं येता डेट एंड टायम. डॉक्युमेंट द डेट एंड टायम ऑफ ईच रिकॉर्डिंग. Record time in convenient manner. For example, 9 AM. It is important for legal reasons and patients' safety. So सगळ्यान पयलो प्रिन्सिपल कितें तर जेन्ना आमी केस पेपर बरयता तेन्ना तातूंत डेट आनी टायम मेन्शन करप आसता. डेट केन्ना तो एडमीट जाता किंवा केन्ना ताका खंयची मेडिसीन दिला ताजी डेट आनी टायम. टायम 9 AM, 10 AM, AM आनी PM हातूंतच घालप आसता. मागीर नेक्स्ट आसा करेक्ट स्पेलिंग. इट इज नीडेड फॉर एक्युरसी इन रिकॉर्डिंग. चेक द डिक्शनरी एंड यूज करेक्ट स्पेलिंग. सो जेन्ना केन्ना आमी खंयच्यो मेडिकल टर्म्स बरयतात ताजी स्पेलिंगां सदांच सारकी आसूंक जाय. कित्याक नेक्स्ट टायम जेन्ना डॉक्टर वाचता किंवा नर्स वाचता किंवा पेशंट सुद्दां वाचता तेन्ना ताका तें कळपाक जाय. थर्ड प्रिन्सिपल इज एप्रोप्रिएटनेस. रिकॉर्ड वीच इज नेसेसरी फॉर पेशंट्स हेल्थ. एप्रोप्रिएटनेस म्हणजे जे कितें पेशंट सांगता तें सगळें ताज्या भाशेन बरोवप आनी तें सगळें लायनीन बरोवप. म्हणजे समज जर पेशंट सिमटम्स सांगता आनी तो सांगता की आपल्याक थंडी जाल्या आनी 8 दीस जाले ताळो दुखता, 4 दीस जाले तकली दुखता. सो 8 दीस जाले तें पयलीं बरोवप, मागीर 4 दीस जाले तें बरोवप. ताका एप्रोप्रिएटनेस म्हणटात. मागीर लीगल प्रुडन्स. एक्युरेट कंप्लीट डॉक्युमेंटेशन गिव लीगल प्रोटेक्शन टू GDA. एक्युरेट आनी कंप्लीट डॉक्युमेंटेशन जेन्ना आमी केस पेपर बरयता तेन्ना तो एक्युरेट म्हणजे सारकें आसा तेंच बरोवप आनी कंप्लीट बरोवप. कंप्लीट म्हणजे फूल केस पेपर फील करप. अर्दो दवरप नासता किंवा इनकम्प्लीट दवरप नासता. कित्याक केस पेपर जर कंप्लीट आसत जाल्यार तो एज अ लीगल प्रूफ म्हणून कोर्टान प्रोवायड करपाक मेळटा. मागीर आसा एक्युरसी. पेशंट नेम एंड आयडेंटिफिकेशन डेटा मस्ट बी रिटन ऑन ईच पेज ऑफ द क्लिनिकल रिकॉर्ड. एंट्रीज मस्ट बी एक्युरेट आनी यूज प्रिसायज मेजरमेंट. एक्युरसी म्हणजे कितें पेशंटाचें नांव आनी आयडेंटिफिकेशन डेटा दर पेजीर आसूंक जाय. कित्याक समज जर फर्स्ट पेज मिसप्लेस जाली आनी तुजे कडेन समज दुसरीच पेज उरली जाल्यार ताचेर जर नांव आसलें जाल्यार कोणाचें तें वळखपाक मेळटा. म्हणून दर पेपराचेर किंवा दर पेजीचेर पेशंटाचें नांव आनी आयडेंटिफिकेशन डेटा बरोवंक जाय. मागीर आसा तो कंप्लीटनेस. डॉक्युमेंट ऑल इन्फॉर्मेशन नेसेसरी टू एक्सप्लेन इव्हेंट्स इन शिफ्ट. कंप्लीट असेसमेंट डेटा सच एज वायटल सायन्स, वूंड ड्रेनेज, पेशंट्स कंप्लेंट शूड बी रिटन. कंप्लीटनेस म्हणजे केस पेपर सदांच कंप्लीट बरोवपाचो. ताका कितें सिमटम्स आशिल्ले, कितले दीस जाले सिमटम्स आसा किंवा ड्रेसींग केन्ना केलें, खंयची मेडिसीन खंयच्या टायमार दिली, हें सगळें फूल बरोवपाचें. ताका कंप्लीटनेस म्हणटा. मागीर आसा कन्सायजनेस ऑर ब्रेविटी. यूज पार्शियल सेंटेन्स एंड फ्रेजीस. यूज एक्सेप्टेड एब्रिवेशन्स वीच आर अप्रूव्ड बाय हेल्थ केअर फॅसिलिटी. कन्सायजनेस म्हणजे पेशंट व्हडली स्टोरी सांगता, ताजी स्टोरी आसा तशी बरोवप नासता. तातूंतले जे कितें इम्पॉर्टंट आसता तें बरोवप. आनी यूज एक्सेप्टेड एब्रिवेशन्स. एब्रिवेशन्स म्हणजे शॉर्ट फॉर्म्स. पण शॉर्ट फॉर्म्स खंयचे वापरप जे हेल्थ केअर फॅसिलिटीन अप्रूव केल्ले आसता. तेच शॉर्ट फॉर्म्स तुमी केस पेपरान वापरपाक शकता. मागीर लेजिबिलिटी. रायटींग मस्ट बी क्लियर एंड इजिली रिडेबल बाय अदर्स. इट इज इम्पॉर्टंट वायल रिकॉर्डिंग नंबर्स एंड मेडिकल टर्म्स. तुम्ही जे बरयता म्हणजे तुमचें हँडरायटींग सदांच क्लियर आसूंक जाय आनी इजिली रिडेबल म्हणजे फाल्यां दुसरे कोणें तो पेपर वाचलो जाल्यार ताका तें वाचपाक येवंक जाय. कित्याक नंबर्स किंवा मेडिकल टर्म्स जे बरयतात ते इम्पॉर्टंट आसता. कित्याक फाल्यां जर ताणें तो पेपर दुसऱ्या डॉक्टराक व्हरून दाखयलो जाल्यार त्या डॉक्टराक तें रायटींग वाचपाक येवंक जाय. सो ताका लेजिबिलिटी म्हणटा. मागीर येता ऑर्गनायजेशन्स. Information must be in chronological order. Charting statement must be logically organized according to time and content. Use of organized sequence will help to prevent omitting info.
आता जे कितें आमी इन्फॉर्मेशन बरयता तें क्रोनोलॉजिकल ऑर्डरीन. क्रोनोलॉजिकल ऑर्डरीन म्हणजे एक ऑर्डर मेंटेन करपाची. म्हणजे वदो तुमकां कशें सांगिल्लें हांवें की 8 दीस पयलीं जो सिमटम्स आसा तो पयलीं बरोवप, मागीर 4 दीस पयलीं अशें तरी बरोवप, नाजाल्यार परते तरी बरोवप की लेटस्ट सिमटम कितें आसा तें, मागीर ताजे फुडलो असो एक क्रोनोलॉजी मेंटेन करप. आणि जे तुमचे स्टेटमेंट आसा ताजी ऑर्गनायज दवरप, म्हणजे सगळे पेपर किंवा रिपोर्ट्स पेशंटाचे सगळे एकीच कडेन दवरप. आनी जेन्ना पेशंटाचो खंयचो रिपोर्ट करता तेन्ना तो खंयच्या टायमार थंय गेल्लो, म्हणजे थोड्यांक आतां सांगतात पळय की टेस्ट तुजी जेवल्या पयलीं कर किंवा जेवन कर, सो ताजो टायम घालपाचो इम्पॉर्टंट आसता. आनी जर ऑर्गनायज आसलो जाल्यार तुजें खंयचोच इन्फो ओमीट जावचो ना. ओमीट जावचो ना म्हणजे शेणचो ना किंवा कट जावचो ना. ताका ऑर्गनायजेशन्स म्हणटा. ऑर्गनायजेशन म्हणजे ताजो पेपर सारको ऑर्गनायज करप. मागीर येता ते सिक्वेन्स एंड टायमलायन्स. इट प्रिवेंट्स एरर्स, record all medications at the time they are given. Procedures, treatment, assessment should be recorded as soon as possible. Sequence and timelines म्हणजे सिक्वेन्स म्हणजे ऑर्डरीन दवरप सगळे. सगळे जर ऑर्डरीन दवरप जाल्यार कितेंच मिसप्लेस जावपाचे चान्सीस आसना. जे मेडिकेशन खंयच्या टायमार दिले ते बरोवचे पडटा. तशेंच प्रोसिजर्स म्हणजे तातूंत ड्रेसींग येता किंवा इनहेलेशन किंवा आनी कसली टॅबलेट दिल्या ते सगळे त्या टायमार बरोवप आनी त्या सिक्वेन्सान, म्हणजे पयलीं खंयचें दिला मागीर खंयचें दिला ते त्याच सिक्वेन्सान रिकॉर्ड करप. ताका सिक्वेन्स एंड टायमलायन्स म्हणटा. मागीर येता ते करेक्शन म्हणजे आतां समज कितें बरयता आसतना तुमचे कडेन मिस्टेक जाले जाल्यार करेक्शन कशें करप तें. सो ताजे 2 टायप्स आसता. 2 टायप्स ऑफ करेक्शन. फर्स्ट करेक्टींग अ रिटर्न एंट्री आनी सेकेंड एडींग अ एंट्री लेटर. करेक्टींग अ रिटर्न एंट्री म्हणजे आतां समज तुमी कितें बरयलां आनी तें रॉंग आसात जाल्यार कशें करेक्ट करतली. बाय ड्रॉईंग अ सिंगल लायन and writing the word void or error in the space above the incorrect entry followed by the initials of the writer. सो कशें करेक्ट करतली. जर समज जो वर्ड चुकला ताजेर सिंगल लायन मारप आनी ताज्या वयर तो वर्ड बरोवप आनी थंय तुवें सायन करप. ताका करेक्शन किंवा करेक्टींग अ रिटर्न एंट्री म्हणटात. एकदां आमचो वर्ड चुकलो की ताजेर लायन ओडप आनी ताज्या वयर करेक्ट वर्ड बरोवप आनी तें तुमीच करेक्शन केलां म्हणून कळपा खातीर थंय तुमचे इनिशियल्स किंवा सायन मारप. आनी दुसरें आसा तें एडींग अ एंट्री लेटर. एडींग अ एंट्री लेटर म्हणजे जर समज कितें मागीर एड करचें पडलें जाल्यार थंय सुद्दां एकदां एंट्री एड केली किंवा कितें तें तुमी स्टेटमेंट एड केलें की थंय तुमी मागीर तुमचे इनिशियल्स करप कळपा खातीर की तुमीच ती एंट्री मागीर एड केल्या म्हणून. कळ्ळें. सो हे 2 टायप्सचे करेक्शन्स. मागीर आसा ओमिशन्स. ओमिशन्स म्हणजे डोंट लीव अ ब्लँक स्पेसीस. ओमिशन्स म्हणजे खंयचोच जागो खाली दवरप ना. एकदां डॉक्टराचें बरोवन जालें की डॉक्टर थंय सकयल लायन मारता आनी सायन करता, म्हणजे ताज्या फुडें आनी कोणें बरोवंक जायना म्हणून केस पेपर बरयता आसतना खंयचेंच कितें उरलें आपल्याक याद येना अशें करूंक जायना आनी ब्लँक स्पेस दवरूंक जायना. अवॉयड रायटींग आवटसायड द लायन्स. अवॉयड रायटींग आवटसायड द लायन म्हणजे आतां समज पेपर बरयता आनी एक वर्ड उरलो सो ताका तुमी लायन सोंपली म्हणून थंयच फुडें बरोवप नासता. नॅक्स्ट लायनीचेर कंटिन्यू करप. कित्याक फाल्यां समज झेरॉक्स मारता आसतना कितें मारता आसतना तो वर्ड मागीर भायर पडटलो म्हणून लायनीच्या भायर बरोवप ना. ड्रॉ अ हॉरिझॉन्टल लायन थ्रू द ब्लँक स्पेस टू अवॉयड लेटर एंट्रीज. आनी समज चुकून जर तुमचे कडेन उरलेत जागो जाल्यार थंय पयलींच एक आडवी लायन मारून दवरप, म्हणजे आनी कोण थंय कसलीच एंट्री घालपाक शकचो ना. सो ओमिशन्स जर समज आसा, ओमिशन्स म्हणजे जर समज ब्लँक स्पेस उरली जाल्यार थंय हॉरिझॉन्टल लायन मारप, म्हणजे आनी कोण थंय दुसरी एंट्री करपाक शकचो ना. मागीर येता सिग्नेचर. रिटर्न सिग्नेचर मस्ट फॉलो एवरी एंट्री इनटू पेशंट्स रिकॉर्ड. करेक्ट वे इज टू यूज फर्स्ट इनिशियल्स एंड फुल लास्ट नेम फॉलोड बाय abbreviations of healthcare position title.
सो सगळो पेपर बरोवन जालो की तुमचे इनिशियल्स कंपल्सरी आसता. इनिशियल्स थंय करूकूच जाय. इनिशियल्स म्हणजे तुमी सायन मारूंक जाय, जाल्यार तो पेपर किंवा केस पेपर ऑथेंटीक असो म्हणपाक शकता. आणि सिग्नेचर सदांच फूल आसूंक जाय, म्हणजे तुमच्या नांवाचे फर्स्ट इनिशियल्स अँड फॉलोड बाय फूल लास्ट नेम. फूल लास्ट नेम म्हणजे तुमचे सरनेम फूल आसूंक जाय. ताका सिग्नेचर कशें मारप तें सांगलें. मागीर येता कॉन्फिडेन्शियलिटी. पेशंट्स इन्फॉर्मेशन इज पर्सनल मॅटर एंड ऑफ लिगल एविडन्स and shouldn't be available to necessary insurance companies and research team or third party without the written permission of patient. Those who are in need of info should go through proper channel according to policies of agency. आता कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे एका पेशंटाचे इन्फॉर्मेशन ते हॉस्पिटल आणि कोणाकूच दिवपाक शकना. आणि जर कोणाकूय जाय जाल्यार तांकां लिगल किंवा प्रॉपर चॅनल्स म्हणजे सगळ्यांची परमिशन घेवन, पेशंटाची परमिशन घेवन ती चॅक करपाक मेळटा. सो जो पर्यंत पेशंट परमिशन दिना की आपलें इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करा किंवा दुसऱ्यांक सांगा, तो पर्यंत कोणाकूच सांगपाक शकना. ताका कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे पेशंटाचें इन्फॉर्मेशन डॉक्टर डिस्क्लोज दुसऱ्या आनी कोणाक करपाक शकना. सो हे सगळे प्रिंसिपल्स ऑफ डॉक्युमेंटेशन. जेन्ना आमी केस पेपर बरयतात तेन्ना हे सगळे प्रिंसिपल्स याद दवरूंक जाय. सो हो आसा पेशंट एडमिशन फॉर्म आनी डिस्चार्ज समरी. म्हणजे जेन्ना पेशंट एडमीट जाता हॉस्पिटलान तेन्ना असो फॉर्म भरचो पडटा. तातूंत पेशंटाचे पर्सनल डेटा, मागीर केन्ना एडमिशन घेतलें, हिस्ट्री सगळी तें सगळें बरोवचें पडटा. आणि डिस्चार्ज समरी परत पेशंटाचो पर्सनल डेटा येता, डिस्चार्ज डायग्नोसीस आणि लॅब फायंडिंग्स आणि मागीर घरा पेशंटान कितें कितें करप तें सगळें डिस्चार्ज पेपरान बरयल्लें आसता. सो ह्या लेसनान आमी प्रिंसिपल्स ऑफ डॉक्युमेंटेशन शिकली. एडमिशन फॉर्म आणि डिस्चार्ज फॉर्म कसो बरोवप तो पळयलो.